चला तर 10वीच्या मॅथमॅटिक्समधील प्रॅक्टिस सेट 2.2 क्वाड्रॅटिक इक्वेशनमधला आहे तो, ज्यामध्ये आपल्याला पहिल्या प्रश्नातलं हे 5वं गणित सोडवायचं. यामध्ये आपलं हे क्वाड्रॅटिक इक्वेशन फॅक्टरायझेशन मेथडनं सोडवायचे. त्या अगोदर आपण एक काम करू, हे 1/2ला सिम्पल फॉर्मॅटमध्ये आणण्यासाठी संपूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करू. कितीने? 2ने. सो मल्टिप्लाय बाय 2 जर केलं तिथं होईल 4x² वजा 2 4x अधिक 1 बरोबर 0. आता फॅक्टरायझेशन मेथडनं सॉल्व करायचं म्हणजे 4 गुणिले 1 ह्याचा अर्थ 4. 4चे फॅक्टर असे पाडायचे ज्यांची बेरीज ही -4 आली पाहिजे. म्हणजे बघा -2 आणि -2. -2 गुणिले -2 4 येतं आणि -2 अधिक -2 -4 येतं. मग हे फॅक्टर्स बरोबर आहेत 4x² वजा 2x वजा 2x अधिक 1 बरोबर 0. या दोन्हीमधून जर आपण 2x कॉमन काढलं तर बघा 2x इंटू ब्रॅकेट 2x वजा 1 आणि या दोन्हीमधून काय कॉमन निघतं तर 1 कॉमन निघतं. अशा पद्धतीनं 1 कंसात 2x वजा 1 बरोबर 0. अशा पद्धतीनं जर आपण केलं तर बघा हे 2x आणि हे 2x वजा 1 म्हणजे 2x वजा 1 आणि हे पण 2x वजा 1 होईल. 2x वजा 1 बरोबर 0. म्हणजेच बघा ह्या दोन संख्यांचा गुणाकार 0 येण्यासाठी 2x वजा 1 बरोबर तरी 0 असलं पाहिजे किंवा 2x वजा 1 बरोबर तरी 0 असलं पाहिजे. म्हणजेच x बरोबर 1/2 और x बरोबर 1/2 म्हणजे या ठिकाणी x उत्तर हे 1/2 असं या ठिकाणी येतं. पुढच्या गणिताचं उत्तर पुढच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपल्याला मिळून जाईल.